नमस्ते विद्यार्थी मित्रो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रॉब्लेम सेट बघणार आहोत. चॅप्टर नंबर 1. ओके, नाव लेट अस स्टार्ट. फर्स्ट क्वेश्चन, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह आन्सर फॉर ईच ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन्स. फर्स्ट, if m is equals to in curly bracket 1 3 5, n is equals to in curly bracket 2 4 6, then m intersection n. ओके, या दोघातले आपल्याला कॉमन एलिमेंट्स पाहिजेत. देन फर्स्ट इज 1 2 3 4 5 6. आता 1m मध्ये काय तर 1 3 5 आणि n मध्ये काय तर 2 4 6. या दोघांमध्ये कॉमन काहीच नाहीये. देअरफॉर देअर इंटरसेक्शन इज अ एम्प्टी सेट. b 1 3 5, c 5, d 2 4 6. Okay, that is here the answer is C. Option C is the correct here. There is no common element in the set m and n. Okay, now next, p is equals to in curly bracket x is such that x is odd natural number and x lies between 1 and 5 equal to 5 also. How to write this set in a roster method? आता आपल्याला तो रोस्टर मेथड मध्ये लिस्ट मेथड मध्ये लिहायचा आहे. ऑड नॅचरल नंबर पाहिजे आपल्याला त्या ठिकाणी. फर्स्ट हियर दी ऑड मध्ये इथे किती येणार तर लाईज बिटवीन 1 अँड 5 मध्ये किती येणार तर ते 2 3 4. मग यामध्ये आपल्याला ऑड किती मिळेल तर तो फक्त 3 मिळेल. ओके, 3 अँड 5. Therefore the second option, third option 1 and 3, and last D is a correct one. Okay, therefore here the option D is a correct one. As per the condition, 3 and 5 are the required numbers. Next, P is equals to in curly bracket 1 2 3 up to 10. What type of set P is? Empty set, इन्फानाइट सेट, फायनाइट सेट. कसं आहे तर तो आपण काउंट करू शकतो त्यातले एलिमेंट्स. and D is a none of these. Okay, option C is a correct. The number of elements are countable. Okay, and therefore it is a finite set. Next, if m union n is equals to 1 2 3 4 5 6 and m is equals to 1 2 4, then which of the following sets is n? ओके, आता आपण या ठिकाणी n कुठला असणार आहे तर ते बघणार आहोत. तर n निश्चितच 1 2 3 नसणार आहे. नेक्स्ट 3 4 5 6 तो असू शकेल का? नेक्स्ट 2 5 6. ओके, अँड D 4 5 6. तर या ठिकाणी ऑप्शन बी हा कसा आहे तर तो करेक्ट आहे. व्हॉट इज हियर? If n is equals to 3 4 5 6 and m is equals to 1 2 4, and if we take their union, then you will get here 1 2 3 4 5 6. Okay, therefore the option B ha या ठिकाणी correct आहे. Along with the 1 2 4 makes m union n. Next, if P is a subset of M, then which of the following set is a P intersection P union M? Okay, या ठिकाणी P हा M चा कसा आहे तर तो सबसेट आहे. Now here P intersection P union M means what? It is a M येणार तो. आणि या दोघांचा intersection P intersection M means that is nothing but P also. Okay, here the option A is a correct one. Okay, therefore the ऑप्शन ए हा या ठिकाणी कसा आहे तर तो करेक्ट आहे. नेक्स्ट, which of the following is empty set? The set of points of intersection of parallel lines. फर्स्ट ऑप्शन करेक्ट आहे. या ठिकाणी जर दोन पॅरलल लाईन्स घेतल्या आपण तर त्या दोन्ही एकमेकींना कधीच इंटरसेक्ट होत नसतात. and therefore their intersection is a empty set. फर्स्ट ऑप्शन या ठिकाणी करेक्ट आहे. बी, द सेट ऑफ इवन प्राइम नंबर्स, त्यामध्ये आपल्याला 2 हा एलिमेंट
या ठिकाणी मिळत असतो सेट ऑफ इवन प्राइम नंबर. ओके, व्हॉट अबाउट दी थर्ड? द मंथ ऑफ an English calendar having less than 30 days. फेब्रुवारी असणार आहे त्यामध्ये. ओके, and next D. P is equals to in curly bracket x is such that x belongs to set of integer and x lies between -1 and +1 म्हणजे त्यामध्ये 0 हा एलिमेंट येणार आहे. या ठिकाणी ऑप्शन ए हा कसा आहे तर तो करेक्ट आहे. ऑप्शन ए इज अ करेक्ट वन. पॅरलल लाइन्स डू नॉट इंटरसेक्ट अँड हेन्स इट इज अ एम्प्टी सेट. ओके, यानंतर नेक्स्ट क्वेश्चन. फाइंड द करेक्ट ऑप्शन फॉर द गिवन क्वेश्चंस. विच ऑफ द फॉलोइंग collection is a set? Colors of the rainbow. B. Tall trees in the school campus. C. Rich people in the village. And D. Easy examples in the book. First correct आहे, त्यामध्ये ते सेटचं एक्झाम्पल आहे. बाकी प्रत्येक हे व्यक्ती परत वेगळं असणार तर तो डिफरंट असणार आहे. फर्स्ट ए, द अदर्स आर रिलेटिव्ह टर्म्स आहेत त्या. ओके, नेक्स्ट, which of the following set represent n intersection w? n म्हणजे काय तर सेट ऑफ नॅचरल नंबर आणि w म्हणजे काय सेट ऑफ होल नंबर. त्यामध्ये असणारे एलिमेंट्स कसे तर 0 1 2 3 अप टू इन्फिनिटी आणि त्यांचा इंटरसेक्शन 1 2 3 4 5 अप टू इन्फिनिटी. therefore the फर्स्ट ऑप्शन या ठिकाणी करेक्ट आहे. ओके, C and D. therefore the answer is option A is a correct here. n म्हणजे सेट ऑफ नॅचरल नंबर and w म्हणजे काय तर 0 1 2 3 अप टू इन्फिनिटी. ऑप्शन A is a correct one. Now next, third one. P is equals to in curly bracket x is such that x is the letter of the word Indian. Then which of the following is a set P in the list form? ओके, मग लिस्ट फॉर्म मध्ये आपल्याला काय मिळते IND. ओके, यामध्ये काय नाही तर ए नाहीये. नेक्स्ट INDIA, इथे आय रिपीट झालेला आहे. अँड द नेक्स्ट इज INDA. ओके, हा करेक्ट आहे. ओके, लास्ट देखील नाही करेक्ट, NDA तो फक्त. therefore here the ऑप्शन बी हा या ठिकाणी कसा आहे तर तो करेक्ट आहे. दिस रिप्रेझेंट ऑल द एलिमेंट्स ऑफ इंडियन. ओके, आता या बी हा ऑप्शन जरा खाली घेतला गेलेला इथे. ओके, नेक्स्ट, इफ टी इज इक्वल्स टू 1 2 3 4 5 अँड एम इज इक्वल्स टू 3 4 7 8. आता त्या दोघांचं आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे तर युनियन फाइंड आउट करायचं आहे. आणि या दोघांमध्ये कॉमन एलिमेंट्स काय तर 3 and 4 आहे. ओके, therefore the first is a 1 2 3 4. ओके, 5 7 हे नसणार आहे. नेक्स्ट, हा देखील नाही आहे. and the next is a 1 2 3 4 5 7 8. 1 2 3 4 5. ओके, 7 and 8. ऑप्शन सी हा या ठिकाणी करेक्ट आहे. डी पण नाही करेक्ट. and here the option C हा इथे या ठिकाणी करेक्ट आहे. ओके, now next question. Question number 3. Out of 100 persons in a group, 72% speak English, 43% speak French. Each one out of 100 persons speaks at least one language. ओके, दोघांपैकी कमीत कमी एक तरी ते बोलतात. Then how many speak only English? How many speak only French? How many of them speak English and French both? Okay, now see the answer. Let E be the set of the people speaking English, F the set of people speaking French. Then n of E is equals to 72, n of F is equals to 43. All the 100 people speak one of the languages. Okay, therefore n of E union F is equals to 100.
n of e union f is equals to, मग तो फॉर्म्युला इथे अप्लाय करणार आपण, n of e plus n of f minus n of e intersection f. ओके, नाव सबस्टिट्यूट द व्हॅल्यूज. मग इथे 100 दिला आहे, तर n of e किती आहे, तर 72, नंतर इथे 43. ओके, and their intersection n of e intersection f. Okay, after substituting the values, then you will have here 100 is equals to, या दोघांची टोटल 72 plus 43 115 minus n of e intersection f. या ठिकाणी 100 नको पाहिजे. ओके, therefore n of e intersection f is equals to 115 minus 100. ही टर्म आपण लेफ्ट हँड साइडला जाऊ देणार, 100 राइट हँड साइडला येणार. their subtraction is a 100. Okay, therefore here n of e intersection f is equals to 15. It means 15 people speak both the language. Okay, next, the people who speak only English. Okay, मग इंग्लिश स्पीकिंग करणारे किती आहेत, तर ते 72 आहेत. 72 minus 15, then you will get here 57. Next, the people who speak only French. मग फ्रेंच बोलणारे किती आहेत, तर ते 43 आणि दोन्ही बोलणारे किती, तर 15. ते मायनस करणार, you will get here 28. Okay, and therefore here the answer. What is that? 57 people speak only English, 28 speak only French, and 15 people speak both the language. Okay, easy question आहे. आता हाच क्वेश्चन आपण वेन डायग्राम पण आपल्याला तो करता येणार. ओके, यू मीन्स व्हॉट, युनिव्हर्सल सेट. हे दोन्ही सेट घेतलेत. E is a set of the people who speak English, F set of people who speak French. कॉमन किती आहेत, तर ते आपण एक्स कन्सिडर केलेले आहे. इंग्लिश बोलणारे किती, तर 70 आहेत, आणि मग नुसते इंग्लिश बोलणारे किती आहेत, तिथे इथे 70 मायनस एक्स. यानंतर फ्रेंच बोलणारे किती होते, तर 43. नुसती फ्रेंच लँग्वेज बोलणारे किती, 43 मायनस एक्स. आता या सर्वांची टोटल करणार. लेट एक्स बी द पीपल स्पीक बोथ द लँग्वेजेस. n of e union f is equals to 100. Therefore या सर्वांची टोटल किती येणार, तर ते 100 येणार. 72 मायनस एक्स प्लस एक्स प्लस 43 मायनस एक्स इज इक्वल्स टू 100. आणि हे सिम्प्लिफाय करणार. Plus x minus x will get cancelled. 72 plus 43, you will get here 115 minus x is equals to 100. यानंतर x हा शिफ्ट करणार राइट हँड साइडला, 100 लेफ्ट हँड साइडला शिफ्ट करणार, आणि या प्रकारे लिहिणार x is equals to 115 minus 100 is equals to 15. Therefore, so 15 people speak both the languages. People speaking only English is equals to 72 minus x. तर इथे आपल्याला 15 मिळाले. 72 minus x means what? Minus 15. 72 minus 15, 57. People speaking only French, 43 minus x. 43 minus 15, that's equals to 28. Okay, and therefore the final answer. 57 people speak only English. Okay, then 28 people speak only French and 15 people speak both the language. या प्रकारे आपल्याला ते वेन डायग्राम मध्ये देखील ते सॉल्व करता येतं. ओके, नाउ नेक्स्ट क्वेश्चन. 70 trees were planted by Parth and 90 trees were planted by Pradnya on the occasion of tree plantation week. Okay, out of these 25 trees were planted by both. Okay, that is both of them together. How many trees were planted by Parth or Pradnya? हे दोघांचं आपल्याला या ठिकाणी युनियन फाइंड आउट करायचं आहे. ओके, लेट P represent the number of trees planted by Parth. Then n of P is equals to 70. Let A represent the number of the trees planted by Pradnya. Okay, and it's represented. N of A is equals to 90. 25 trees planted by both of them. Therefore, their intersection n of
P intersection A is equals to 25. आपल्याला युनियन फाइंड आउट करायचं आहे म्हणून हा युनियनचा फॉर्म्युला n ऑफ P युनियन A इज इक्वल्स टू n ऑफ P प्लस n ऑफ A मायनस देअर इंटरसेक्शन. आता यामध्ये व्हॅल्यू सबस्टिट्यूट करणार. P माहिती आहे n ऑफ P 70, n ऑफ A 90 and their intersection minus their intersection is 25. हे सिम्प्लिफाय करणार. That is 70 plus 90 160 minus 25. Then you will get here 135. Therefore n of P union A is equals to, that is a number of the trees planted by Parth and Pradnya is 135. Okay. Now next, if n of A is 20, n of B is a 28, n of A union B is a 36, and what about their intersection? फक्त फॉर्म्युला या ठिकाणी अप्लाय करणार. n of A union B is equals to n of A plus n of B minus n of A intersection B. Formula rule. n of A union B is a 36, n of A is 28, n of A is a 20, n of B is a 28, and minus n of A intersection B की जो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. ओके, 20 प्लस 28 48. पुन्हा हे आपण लेफ्ट हँड साइडला शिफ्ट करणार आणि 48 राइट हँड साइडला शिफ्ट करणार. ते मायनस होतील. देअरफॉर n ऑफ A इंटरसेक्शन B इज इक्वल्स टू 48 मायनस 36. सबस्ट्रॅक्शन किती आलं तर 12 आलं. देअरफॉर द आन्सर n ऑफ A intersection B is equals to 12, and this is the answer. Okay. Now next, in a class, 8 students out of 28 have a dog as their pet animal at home. 6 students have a cat as their pet animal. Okay. 10 students have dog and cat. Okay, both. Okay, then how many students do not have a dog or a cat as their pet animal at home? Okay, चला सुरू करूया. Let D denote the number of the student having dog as a pet animal. C denote the number of student having cat as a pet animal. Okay, next, आता या ठिकाणी ती डायग्राम काढणार आपण. वेन डायग्राम. U with the universal set. Okay, C for the cat, D for the dog. Okay, 8 student out of 28 has a dog as their pet animal. या ठिकाणी आपण 8 लिहिलेलं आहे at home. Next, 10 student have dog and the cat both. म्हणून आपण त्यांच्या इंटरसेक्शन मध्ये 10 इथे घेतलेलं आहे. Next, 6 students have cat as their pet animal. या ठिकाणी. Okay. Therefore, the n of D is equals to the number of the student having only dog as a pet plus those having dogs and cat both as a pet. Therefore, n of D is equals to 8 plus 10, that is equals to 18. Okay. Similarly, n of C is equals to 6 plus 10, and that's equals to 16. Okay. Now the number of the student having both dog and the cats as a pet means what? Their intersection, and that's equals to 10. आता या सर्वांची टोटल करणार. That is a n of D union C is equals to n of D plus n of C minus their intersection. That is 18 plus 16 minus 10, and that's equals to 24. That is a म्हणजे कुठलं तरी त्यांच्याकडे पेट ॲनिमल असणारे किती आहेत तर ते 24 स्टुडंट. आणि क्लासमध्ये किती तर 28 आहेत. 28 minus 24, then you will get here 4. Okay. Therefore, the number of the students who do not have a dog or a cat as a pet is equals to n of U minus n of their union. Okay. म्हणजे त्या क्लासमधले सर्व स्टुडंट्स, दॅट इज अ युनिव्हर्सल सेट.
आणि n of D union C. तो minus करणार 28 minus 24, then you will get here 4. Okay, and hence here the 4 students do not have a dog or a cat as a pet. Okay, in next example, represent the union of two sets by Venn diagram for each of the following. Set A घेतलेला आहे, A and B. The first दोन्ही set A set. What about their common? The common number is 4 here. Okay. Now first set A is a 3, 4, 5, 7. What about the B? 1, 4, 8. 4 already I. 1 and 8. This is the Venn diagram for the set A and B. Next, P and Q. P set घेतलेला आहे आधी, Q set घेतलेला आहे. Okay. What about their common elements? B and E. Okay. First P, A झालेला आहे. Next B, C, E, F. या प्रकारे P झालेला आहे. Next Q. तर B आणि E झालेलं आहे. L, M, N फक्त आपल्याला इथे घ्यायचं आहे. L, M, N या प्रकारे. Okay. Next, x is equals to, in curly bracket, x is such that x is a prime number between 80 and 100. Okay. And y is equals to, in curly bracket, y is such that y is an odd number between 90 and 100. Okay. Now here the prime number between 80 and 100. मग काय काय येणार त्याच्यात? 83, 89, 97. Okay. Next, odd number between 90 and 100. That is a y is equals to odd number 91, 93, 95, 97, 99. Okay. आता आपल्याला हे रिप्रेझेंट करणार आहोत आपण. नाउ द फर्स्ट सेट, दिस इज द सेकंड सेट. दोघांमध्ये कॉमन नंबर्स कोणकोणते आहेत तर ते बघूया. हियर इज द फर्स्ट 97 आहे त्या ठिकाणी. ओके, फर्स्ट ऑफ ऑल एक्स अँड वाय. 83, 97, 91. ओके, पुढे मागे झालेले ते फक्त. ओके, नाव हियर दी सेट y, that is 91, 93, 95, 97 and 99. तो आपण इथे कंप्लीट केलेला आहे. व्हॉट अबाउट दी सेट x? x मध्ये काय तर 83 घेतलेला आहे. नेक्स्ट 97 हा कॉमन आहे आणि काय राहिला तर 89. या प्रकारे या ठिकाणी आपण सेट y आधी लिहिला गेलेला आहे. ओके, अँड नेक्स्ट राईट द सबसेट रिलेशन between the following sets. X is equals to a set of all quadrilaterals, Y set of all rhombuses, S set of all squares, T set of all parallelograms, okay, V set of all rectangles. Okay, here the quadrilateral. Okay, that is a Y, S, T, V. These are सबसेट ऑफ क्वाड्रिलॅटरल. म्हणून या ठिकाणी काय लिहिलंय, दॅट इज y इज अ सबसेट ऑफ x, h इज अ सबसेट ऑफ x, t इज अ सबसेट ऑफ x, v इज अ सबसेट ऑफ x. या प्रकारे मीन्स वॉट y, s, t, v हे सर्व काय तर ते क्वाड्रिलॅटरल आहे. देअरफॉर दीज आर दी ऑल सबसेट ऑफ x. ओके, हा फर्स्ट पार्ट झाला. व्हॉट अबाउट द नेक्स्ट? इथे बघा आता, s इज अ सबसेट ऑफ y. S means what? Set of square. And what about the y? Y is a set of rhombus. Means what? Every square is a rhombus and hence S is a subset of y. त्या ठिकाणी इथे लिहिलं आहे. Next, S is a subset of T. S means what? Set of square is a subset of parallelogram. याचा अर्थ काय की every square is a parallelogram. Okay, and therefore S is a subset of T. Okay, next V is a subset of T. V means what? A rectangle and T means what? Parallelogram. Means what?
every rectangle is a parallelogram. Okay, therefore the V is a subset of T. पण असं नाही होत कधीच की that is a every parallelogram is a rectangle, but every rectangle is a parallelogram हे होऊ शकते. नेक्स्ट Y is a subset of T. आता बघूया Y means what? A rhombus is a subset of T. T means what? Parallelogram. Means what? Every rhombus is a parallelogram. Y is a subset of T. And what about the last? S is a subset of V. S means what? Set of square. And V is a set of all rectangles. Means what? Every square is a rectangle, but every rectangle is not a square. या प्रकारे आपल्याला ते सेट रिलेशन या ठिकाणी लिहिता येईल. Next, question number 9. If M is any set, then write M union phi. M union phi is a M. Okay. And M intersection phi is a phi. Okay. Now, question number 10. Observe the Venn diagram and write U, A, B, A union B, A intersection B. Okay. Now, first of all, युनिव्हर्सल सेट आपण या ठिकाणी लिहिणार आहोत. युनिव्हर्सल सेट मध्ये सर्व एलिमेंट्स या ठिकाणी घेतलेले. दॅट इज 1 2 3 ओके 4 5 7 8 9 10 11 13 ओके. नेक्स्ट ए सेट, ए मधले एलिमेंट्स 1 2 3 5 7. नेक्स्ट बी मधले एलिमेंट्स 1 5 8 9 10. What about their union? Their union is a 1 2 3. Next is a 5 7 8 9 10. Their union. Common काय त्या दोघांमध्ये 1 आणि 5 आहे. What about their intersection? Their intersection is a 1 and 5. A intersection B is a 1 and 5. Okay. सर्व आपण या ठिकाणी सेट्स लिहिलेले आहेत. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 11. N of A is equals to 7, N of B is equals to 13, N of A intersection B is equals to 4. Then what about the N of A union B? Now the formula N of A union B is equals to N of A plus N of B minus N of A intersection B. Substitute the values. That is a 7 plus 13 minus their intersection. Then you will get here 7 plus 13 20 minus 4. Then you will get here 16. And hence N of A union B is equals to 16. Okay. And in this way we have completed problem set 1. Okay. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा, तुमच्या मित्रांमध्ये देखील तो शेअर करा. यानंतर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्ते.